सुरुवात मंत्र आणताना 2 आणलो, 2 माद्या. इथे माद्याचं उत्पन्न झालं एवढं आपलं. खाण्यापिण्याचं मंत्र आपलं आटल्याची डाब्यातली करकटा हे आणून घालतोय ना. एका माद्याला 6 बी होती ती, 7 बी होती ती, 8 बी होती ती. वर्षातनं किती वेळा येतात? वर्षात 2 येत असते. सुरुवात मंत्र आणताना 2 आणलो, 2 माद्या. इथे माद्याचं उत्पन्न झालं एवढं आपलं. किती तरी आता किती असतील ही? आता 100 असतील बारीक मोठी. बरं, का बरं याच्याकडे पाळावं, काय कारण? ते काय म्हणतात याला आपलं सट्टात आपलं बोकडं शेळवणी 5,000 4,000 असं सट्टात घालवायचं आहे ना आपल्याला. मग आज आता खाण्यापिण्याचं कसं आहे? खाण्यापिण्याचं नंतर आपलं आटल्याची डाब्यातली करकटा हे आणून घालतोय ना. पण त्याला मग आता खर्च येत असेल. खर्च ती मका बिका आणतो बरडून घालायचं खर्च आहे की त्याला. मग ते किमती कशा असते ते? किमती कसं म्हणतात 4,000 5,000 जाते. मग आता जास्त मोठं असेल तर त्याची कशी किंमत असते? त्याची मोठं असं म्हणजे माझी खत नसते ना, माझी बेण्याला नको का. तर नर झालं तर नरच खायचं. मग ते कशा कुठं विकलं जातं काय? कुठं म्हणतं व्यापारी येते ती. बरं, इथं आपलं चालून आपलं पिकअप घेऊन काय बी घेऊन येऊन व्यापारी सट्टात देते ना. मग ह्याचा काय उपयोग आहे नेमका? त्याच्यात कसं म्हणतात तिकडे नेते काय उपयोग करते आपलं काहीतरी कानवळ असतं ते नेतेत नाही. मटणासाठी वापर केला जातो. हां मटण किती ह्याच्यातून पैसे मिळतात तरी सगळी एकंदरीत वर्षालाही? वर्षाला मिळते आपलं 50-60 मिळते. बरं, एवढंच बाजार आपलं लई आहे. आणि एका मादीला किती किलो होते? एका माझ्याला 6 बी होती ती, 7 बी होती ती, 8 बी होती ती. वर्षातनं किती वेळा येतात? वर्षात 2 येत असते. काय यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता? काय त्याच्या आजारी बिजारी पडते ती? आजारी पडलं तरी बी औषध आहे ना आपल्या कशी औषध असते, इंजेक्शन करत असते. बरं, म्हणजे खोकललं तर बी इंजेक्शन करतो नाही लगेच. त्याला बाटल्या आणून ठेवलेलं असतं. आता वराव पालनकात शासनाकडे काय मागणी असेल? शासनाकडे काय मागणी केलं नाही बापून. मागणी आहे पण आपण मागणी केली मागणी केलं तर मग मिळते शासनाकडे. आता इथे किती कुटुंब आहोत तरी? इथं मात्र आपल्या म्हणजे एकच घर आहे ना. बरं.